पहलगाम पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली। मात्र त्यामुळे पाकिस्तान सरकारमधले महत्त्वाचे मंत्रीही सैरभैर झालेत आणि वाटेल तसं बोलू लागलेत। भारताचं कृत्य हे युद्धजन्य कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि पाकिस्तानही तोडीस तोड उत्तर देऊ शकतो असा फाजील विश्वासही व्यक्त केलाय। मंगळवारी जम्मू काश्मीरमधल्या भारतीय स्वित्झर्लंडमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट हल्ला केला। यात 26 पर्यटक ठार झाले। त्यानंतर तातडीनं भारताने महत्त्वाचे निर्णय घेत पाकिस्तान भोवतालचा फास आवळला। तर पाकिस्तान सरकारनेही तातडीची बैठक घेत भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। या बैठकीला पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि उच्च लष्करी अधिकारी उपस्थित होते। यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। पाकिस्तानने वाघा सीमा तात्काळ प्रभावाने बंद केली। भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र तात्काळ बंद केलं। पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारही स्थगित केले। इतकं करून पाकिस्तान थांबला नाही तर आता त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करू लागले आणि हे करताना भारताविरोधातल्या दहशतवादाला पाकिस्तानच खतपाणी घालतोय याची कबुलीच देऊन टाकली। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना पाकिस्तान दहशतवादाला आर्थिक आणि भौगोलिक पाठिंबा देतो का असा प्रश्न विचारण्यात आला। तेव्हा त्यांनी गेले 30 वर्ष पाकिस्तान अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी खराब काम करत आलाय। ही एक चूक होती आणि त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले। सोव्हिएत अफगाण युद्धासह तालिबान विरोधात पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली। जर ती मदत केली नसती तर आज पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड नक्कीच चांगला असता असं मत व्यक्त केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर त्यांचे हे विधान आल्यानंतर भारताच्या दाव्याला बळ मिळतंय। मात्र याच मंत्री महाशयांनी पत्रकार परिषदेतून भारताला इशारा देण्याचा प्रयत्नही केलाय। ते म्हणतात, इंडिया जो है ना वो अपनी जो हमारी इंफॉर्मेशन है कि वो इस वक्त जो है एक ऑल आउट वॉर की जगह जो है पाकिस्तान के शहरों में जो है वो दहशतगर्दी की जो है पूरी तैयारी कर रहा है और उस टेररिस्ट जो टेररिज्म की जो वेव है, मैं आप लोगों की वसातत से बताना चाहता हूँ कि हम उसके लिए पूरा तैयार हैं और ये टिट फॉर टैट होगा। अगर हमारे शहरों में हमारे सिटीजन्स जो हैं वो महफूज ना हुए, अगर उन पे अटैक हुआ तो ये इंडिया के सिटीजन्स भी जो है महफूज नहीं रहेंगे। बिल्कुल ये अगर एक भी हमारा सिटीज़न जो है हमें ये साबित हुआ कि वो इंडियन परपेट्रेटेड या इंडियन ऑर्केस्ट्रेटेड अटैक में कोई शहीद हुआ है तो वी विल मेक देम पे थ्रू देयर नोजेस। इंडियंस को जो है ये बिल्कुल क्लैरिटी के साथ पता होना चाहिए। आता पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देणार म्हणतोय। मात्र या दोघांचं लष्करी सामर्थ्य पाहिलं तर हे खरंच पाकिस्तानला शक्य आहे का? पाहूया। भारताकडे 14,55,000 सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे 6.5 लाख सैनिक आहेत। भारताकडे 2,296 विमानं आहेत तर पाकिस्तानकडे 1,434 विमानं आहेत। भारताकडे 4,614 रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे 3,742 रणगाडे आहेत। भारताकडे 293 जहाजं आणि 2 विमानवाहू युद्धनौका आहेत तर पाकिस्तानकडे 121 जहाजं आहेत आणि एकही विमानवाहू युद्धनौका नाही। दोन्ही देशांकडे अणुऊर्जा शस्त्र आहेत, मात्र भारताकडे अधिक क्षेपणास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे। भारताचं लष्करी सामर्थ्य पाकिस्तानपेक्षा खूप मोठं आहे। भारताकडे अधिक सैन्य, विमानं, रणगाडे, नौदल आणि तंत्रज्ञान आहे। त्यामुळे भारत स्वतःचं अधिक प्रभावीपणे संरक्षण करू शकतो। तर पाकिस्तानची मदार ही चीनी मदतीवर अधिक अवलंबून आहे। त्यामुळे पाकिस्ताननं जशास तसं उत्तर देण्याची केलेली ही भाषा कशाच्या जोरावर आहे हे सर्व जाणतातच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।